पीक विमा 2025 संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। 30 जिल्ह्यासाठी तब्बल 1219 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे जो प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेतला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी राज्यातील 30 जिल्ह्यांना मिळून 1219 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी टप्पा 1 अंतर्गत आहे आणि सध्या सुमारे 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी जवळपास 6,000 प्रयोगांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम दिसायला सुरुवात झाली आहे, तर अनेक ठिकाणी अजूनही कॅल्क्युलेशन सुरू आहे। याचा सरळ अर्थ असा की ही अंतिम रक्कम नाही, अजून अर्ध्याहून अधिक कॅल्क्युलेशन बाकी आहे। त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये रक्कम वाढण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांना जास्त निधी मिळाला आहे कारण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे, तर ज्या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे तिथे सध्या कमी रक्कम दिसत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे त्या शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील। जिथे नुकसान जास्त दाखवले गेले आहे तिथे जास्त रक्कम मिळण्याची शक्यता। पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांनाही फायदा होणार। मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर 1219 कोटी। काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात, पुढील टप्प्यात रक्कम वाढण्याची शक्यता। अनेक ठिकाणी नुकसान टक्केवारी कमी दाखवली जात आहे, अजून सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण नाही। काही जिल्ह्यांना सध्या खूप कमी रक्कम। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही पूर्ण आणि अंतिम यादी नाही, अजून अधिकृत अंतिम आकडेवारी आलेली नाही। कॅल्क्युलेशन बदलत आहे, त्यामुळे रक्कम वाढू किंवा कमी होऊ शकते। म्हणून अफवावर विश्वास ठेवू नका आणि तुमची पॉलिसी नियमित चेक करत राहा। एकूण पाहिलं तर 1219 कोटींचा निधी हा फक्त पहिला टप्पा आहे। अजून मोठ्या प्रमाणावर कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि पुढील टप्प्यामध्ये अनेक जिल्ह्यांच्या रकमा वाढण्याची शक्यता आहे। म्हणून घाबरू नका, थोडा संयम ठेवा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा। तुमच्या जिल्ह्यात किती रक्कम दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।